नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज 1 वाटी ज्वारीच्या पिठाचं आणि अर्धी वाटी ताक यापासून नवीन नाश्ता बनवणार आहे. आता इथं हे पीठ चाळून घेतलेलं आहे. तर भाजी करण्याचं टेन्शन नाही ना किंवा भाकरी बनवण्याचं टेन्शन नाही. तर एकदम छान असा नाश्ता बनवणार आहे. यासाठी इथं कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कांदा घेतलेला आहे. आता इथं कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. आपण जसं पोह्याला कट करतो तसाच कांदा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं कांदा कट करून झालेला आहे. मिरची पण कट करून घ्यायची एकदम बारीक. आता थोडीशी कोथिंबीर पण बारीक करून घ्यायची. कोथिंबीरमुळे एकदम छान चव लागते या रेसिपीला. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे. आता इथं तेल गरम झाल्यावर लगेच ह्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. आता जिरे मोहरी तडतडल्यावर लगेच ह्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकून घ्यायची. आता थोडंसं तेल कमी पडलं होतं तर मी आणखी टाकले. कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आता कांदा मिरची सर्व एकत्र करून छान असं तळून घ्यायचे. आता इथं शेंगदाणे टाकायचे तेलामध्येच. आता शेंगदाणे छान परतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. आता कांदा छान तळून घ्यायचा आहे. जास्त करपू द्यायचा नाही. एकदम छान असा पोह्यासारखा भाजून घ्यायचा. आता ह्याच्यातच चवीनुसार मीठ टाकायचे आणि ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचे. चिमूटभर हळद टाकलेली. आता ज्वारीचं पीठ एकदम एकदम छान असं ह्या कांद्यात मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्येच ताक किंवा आंबट दही टाकायचे. तर माझ्याकडे ताक आहे त्यामुळे मी इथं अर्धी वाटी ताक टाकून घेणार आहे. आता हे सर्व तर मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर आणखीन तिखट लागणार असेल तर थोडं लाल तिखट टाकायचं. आता कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. आता ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये ताक टाकून घ्यायचंय. तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं आणखीन पाणी टाकून घ्यायचंय आणि छान असं ह्याचं उकड काढून घ्यायची या पिठाची. तर एकदम छान चवदार असं ही ज्वारीच्या पिठाची उकड लागते. एकदा नक्की बनवा. आता याला 1 मिनिटभर झाकण ठेवायचे आणि छान असं शिजवून घ्यायचं याला. आता 1 मिनिटानंतर बघू शकता एकदम छान असं शिजलेलं आहे. आता इथं गॅस बंद करायचा आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. आता इथं तयार झालेलं आहे एकदम छान ज्वारीच्या पिठाची उकड. तर भाकरी किंवा भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून खाऊ शकता तुम्ही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.